ਜਿਵੇਂ ਉਹ ਆਪਣੇ ਘਰ ਬਣਾਉਣ ਦਾ ਕੰਮ ਰੋਕ। तो हमारे उस समय या प्रायोरिटीज को देखें, हमने 17 क्षेत्रों में उद्देश्यों को विभाजित कर दिया था। सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स को हम आगे लेकर के बढ़े थे और जो हमारा न्यू दिल्ली डिक्लेरेशन भी उसके माध्यम से सामने आया था, तो उसमें भी एक्शन आइटम्स की बात थी इन तमाम एरियाज को लेकर। अवश्य रूप से ಅಂತಿಮ ದಿನವಾದ ಇಂದು ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ತನ್ನ ಎರಡನೇ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ನಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚಿನ ವರದಿ ಬಂದಾಗ 6 ವಿಕೆಟ್ಗಳಿಗೆ 153 ರನ್ ಮಾಡಿ ಆಡುತ್ತಿದೆ. ಭಾರತ ತನ್ನ ಮೊದಲ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ನಲ್ಲಿ 587 ರನ್ ಗಳಿದೆ. 47 ಯಾತ್ರಿಕರನ್ನು ಒಳಗೊಂಡ ಎರಡನೇ ತಂಡವು ಕಳೆದ ತಿಂಗಳು भूमि की करते हुए बायोफ्यूल अलायंस की घोषणा की। से चलनों हट गई सी लै कुड़ी এবং কাণ্ড ও ফলবিন্দা পোকা মুখ্য অর্থাৎ दिनांक 26 जून को वही एपिसोड सुनाया गया जो 23 जून को सुनाया गया था। तो इस गलती पर कृपया ध्यान दें। बिल्कुल हम लोग ध्यान देंगे और आपने सही कहा, वो जो प्रायोजित कार्यक्रम का फोल्डर है वहाँ पर 3-4 रोज के कार्यक्रम एनसीईआरटी के रखे रहते हैं। आप जैसे जागरूक श्रोता है, लेकिन आपने इसको भी सकारात्मक लिया कि आपको ऐसा लगा कि साथियों ने गर्मी की शिद्दत, प्यास की अजियत और दुश्मन की कसरत के बावजूद सब्र इस्तिकामत का मुजाहिरा किया। वो तारीख में एक मिसाल बन चुका है। उन्होंने अपने फेरन लग पई। आगे मेम साहब फ्लाई उठाओ ಅವರ 128ನೆಯ ಜನ್ಮ ವರ್ಷಾಚರಣೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ ರಂಗಭೂಮಿ ಕಲಾವಿದರು ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ನಾಟಕ ಅಕಾಡೆಮಿಯ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯರಾದ ಆರ್ ವೆಂಕಟರಾಜು. ಪರಮ ಪೂಜ್ಯರಾದ ಆಚಾರ್ಯರೇ, ವೃದ್ಧರೇ, ಕೌರವ ಪಕ್ಷೀಯರೇ, ಈ ದಿನ ನಾನು ಪಾಂಡವರ ರಾಯಭಾರಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅವರು ಕಳುಹಿಸಿರುವ ಸಂದೇಶವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುವುದು ನನ್ನ ಅಭಿಮತ. ಕುರು ಪಾಂಡವರ ಭವಿಷ್ಯ ರಾಜಕಾರ್ಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯು ಈಗ ನಿರ್ಣಯಿಸಲ್ಪಡಬೇಕಾಗಿರುವುದರಿಂದ ನಾನು ನಿಮ್ಮ